कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कळला की आजपासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी फक्त तुमचेच आहे. ना नशीब, ना ग्रह, ना परिस्थिती, ना इतर माणसं. फक्त तुम्ही. ऐकायला कठीण वाटतं ना? पण तुमचे आयुष्य तुमच्या हाती हे पुस्तक याच एका विचाराभोवती फिरतं. या पुस्तकात प्रीती शेनॉय एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. आपल्यापैकी बहुतेक लोक आयुष्यभर बाह्य जग बदलण्याचा प्रयत्न करतात, पण खरा बदल बाहेर नाही तर आत घडतो. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तू हे करू शकत नाहीस, तू इतरांइतका हुशार नाहीस, तुझं नशीब खराब आहे. हळूहळू या वाक्यांचा आपल्या मनावर इतका परिणाम होतो की आपण त्यांनाच सत्य मानू लागतो. पण पुस्तकात सांगितलेला एक धक्कादायक विचार असा आहे, आपण वास्तवात जसे आहोत त्यापेक्षा आपण स्वतःबद्दल जे मानतो त्यानुसार जगायला लागतो. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर संधी दिसली तरी तुम्ही मागे हटाल. जर तुम्ही स्वतःला सक्षम समजत असाल तर अडचणी असूनही पुढे जाल. पुस्तकात एक सुंदर मुद्दा आहे. जीवनात वेदना टाळता येत नाहीत, पण दुःख वाढवणं किंवा कमी करणं आपल्या हातात असतं. दोन व्यक्तींना एकच संकट येऊ शकतं. एक व्यक्ती कोसळते, दुसरी व्यक्ती त्याच संकटातून अधिक मजबूत बनते. मग फरक कुठे असतो? फरक परिस्थितीत नसतो, फरक विचारांमध्ये असतो. लेखिका सांगतात की अनेक वेळा आपण आपल्या भूतकाळाचे कैदी बनून राहतो. कुणीतरी आपल्याशी वाईट वागला, एखादं नातं तुटलं, अपयश आला आणि आपण वर्षानुवर्षे त्याच आठवणीमध्ये अडकून राहतो. पण भूतकाळ बदलता येत नाही. बदलता येतो तो फक्त वर्तमान. आणि वर्तमान बदललं की भविष्य बदलतं. या पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. अनेक लोक इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी धडपडतात. लोक काय म्हणतील याचा विचार करतात, पण जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत बाहेरून मिळणारा कोणताही सन्मान आपल्याला पूर्ण आनंद देऊ शकत नाही. ईशानी संदेश कदाचित हा आहे, तुम्ही तुमची कथा पुन्हा लिहू शकता. तुमचा जन्म कुठे झाला, तुमच्याकडे किती पैसा आहे, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, या गोष्टी महत्वाच्या असू शकतात, पण त्या तुमच्या भविष्याचा अंतिम निर्णय घेत नाहीत. अंतिम निर्णय घेतात तुमचे विचार, तुमचे निर्णय आणि तुमची कृती. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात अडचण येईल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी परिस्थितीचा बरी आहे का की माझ्या आयुष्याचा निर्माता? कारण या पुस्तकानुसार तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा हिरो, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा बदल घडवणारा माणूस आरशात दिसणारी व्यक्तीच आहे. आणि म्हणूनच तुमचे आयुष्य खरोखरच तुमच्या हाती आहे.